आतापर्यंत आताच आपल्याला असं वाटतंय की हा देह मला खूप आवडतो. या जन्मात आल्यानंतर आपलं या देहावरती प्रेम आहे असा जरी आपल्याला भ्रम असला तरी मागच्या जन्मामध्ये आपण कुठल्याही योनीमध्ये जा, प्रत्येक योनीमध्ये गेल्यानंतर प्रत्येक देहाचा जीवाला भ्रम होत असतो. बघा, मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलंय, दोन भावना आहे, एक आत्मभावना आहे आणि दुसरी देहभावना आहे. आत्मभावना कधीच बदलत नाही. आपण जनावराच्या जन्मात जा अथवा मनुष्याच्या जन्मात जा, आत्मभावना म्हणजे मी राहावं, मी असावं, माझं अस्तित्व असावं, याला आत्मभावना म्हणतात. माणसाला सुद्धा ही आत्मभावना जशी आहे, ढोराला सुद्धा तशीच आहे. पण देह भावना मात्र प्रत्येक जन्मामध्ये बदलत असते. आपल्याला वाटतं या जन्मात माझं देहावरती प्रेम आहे, मग कुत्र्याचं काय त्याच्या जीवावर प्रेम नाही का? जेवढा आपल्याला आपला देह आवडतो तेवढाच कुत्र्याला त्याचा देह आवडतो. सांगू तुम्हाला, एक संन्यासी महात्मा आहे आणि त्या संन्यासी महात्म्यानं आयुष्यभर परमार्थ केला आणि परमार्थ केल्यानंतर अंतर्मुख झाला आणि त्यानं त्याच्या दृष्टीनं पाहिलं की मी थोड्याच दिवसात मरणार आहे आणि मेल्यानंतर मला डुकराचा जन्म प्राप्त होणार आहे. डुकराचा जन्म प्राप्त होणार आहे लक्षात आलं, प्रारब्ध टळत नाही. शिष्यांना सांगितलं, म्हणले अरे मी थोड्याच दिवसात मरणार आहे आणि नंतर मला डुकराचा जन्म प्राप्त होणार आहे, मग काय करावं? म्हणे एक करायचं, म्हणले इथंच कुठंतरी मी एका ठिकाणी जन्माला येईल, आल्यानंतर ज्या डुकराच्या कपाळावरती पांढरा गंध असेल तो मी असेल, सरळ दगड उचलायचा आणि माझ्या त्या डुकरावरती टाकून द्यायचा. परिणाम काय होईल? माझी डुकराच्या योनीतून सुटका होईल आणि पुन्हा मला मनुष्य शरीर प्राप्त होईल परमार्थासाठी. कालांतरानं ते महात्मे गेले. गेल्यानंतर शिष्य त्या मठाहूनच भांडणं करायला लागले. 2-4 महिने त्यांची भांडणं संपली नाही. इकडनं तिकडनं थोडेफार थांबले. मन मनात विचार आला, आमच्या गुरूंनी आम्हाला काय काम सांगितलं होतं. नंतर मग जवळच कुठेतरी खासडामध्ये डुकरी जन्माला आलेली आहे. त्यांनी बघितलं छोटे छोटे पिल्ल आहे आणि एका पिल्लाच्या कपाळावरती सुंदर अशा प्रकारचा गंध आहे. दगड घेतला आणि त्या पिल्लावर टाकणार, तेवढ्यात त्या पिल्लाला वाचा फुटली आणि ते डुकराचं पिल्लू म्हणू लागलं, अरे 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 आता मला मारू नको म्हणले का? अरे काय करतो त्या मनुष्य शरीराला? अरे हे शरीर किती छान आहे, भोगू दे मला या शरीरातले भोग, या शरीरासारखं दुसरं शरीर नाही म्हटले. सांगायचा मुद्दा हाय, आत्मभावना एकच आहे पण देह भावना बदलत असते. रस्त्याने चालता चालता जर हिरवी गवताची पेंडी दिसली आपल्याला तिचं काहीच वाटणार नाही, पण हिरवे चारा बांधावे पशु गाय लगेच जाईल आणि त्याच्यावरती तुटून पडेल. आपण काटे पाहिले तर त्याचा तिरस्कार करू, पण उंट ते काटे आवडीने खाईल. सांगायचा मुद्दा, देह भावना बदलत असते, आत्मभावना तशीच असते. म्हणून अनेक जन्मामध्ये तू या देहावरती प्रेम करत आला बाबा, अनेक जन्म संसार करत आला, पण हा जन्म मात्र तुला या देहावरती प्रेम करण्यासाठी मिळालेला नाही. या जन्मात आल्यानंतर काय करावं? ज्ञानोबराय सांगतात, भगवंताने सगळ्या योन्या निर्माण केल्या पण भगवंताला सुख झालं नाही, म्हणून भगवंताने या सगळ्या जीवाचा स्वभाव भजनशील तयार केला. ज्ञानोबराय सांगतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील, झाले असती केवळ माझ्या ठाई. भगवान परमात्मा म्हणतात, हे मनुष्य शरीराचा स्थायी भावच भजनशील आहे. भजन करण्यासाठीच हे शरीर मी या जीवाला दिलेलं आहे.
भगवंत सांगतात हा देह फक्त माझ्यासाठी यांना मी अशा प्रकारचा दिलेला आहे. पण हा देह प्राप्त होऊन जर पाहिपा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडून या इंद्रिय ग्रामीच्या राजबिनी अहममतेची या जल्पवादी विकारांतराची मांडी मिळविताती म्हणून दुःख शोकाच्या घाई मारिलेयाची शेची नाही हे सांगावया काही ग्राशिले माया. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा सांगतात या जन्मात येऊन जर या देहात येऊन जर परमार्थ केला नाही तर मी काय करतो. पहिल्यांदा तान्यहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान उभ्या पायावर चालत होता परमार्थ केला नाही आडव्या पायावरती चालायला लावतो. आहाराचेरी नावे जेथ तृणही न उगवे अशा प्रकारच्या सर्पयोनीमध्ये भगवान परमात्मा म्हणतात मी त्याला टाकतो. नवे नवे पहिल्यांदा त्याची पदवी हिरावून घेतो. तुम्ही आम्ही पदवीधर आहोत. तुमच्या आमच्याकडे पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. भगवंत सांगतात पहिल्यांदा त्या जीवाची मी पदवी हिरावून घेतो. म्हणून गाढवाच्या जन्मात गेलं भजन करता येणार नाही, कुत्र्याच्या जन्मात गेलं भजन करता येणार नाही. सांगू तुम्हाला हे शरीर प्राप्त झालं. तुकोबाराय सांगतात एखाद्यानं ठरवलं ना देवाची होईल मन तिथे होती तरी का चित्ती न धरावा. राम म्हणता रामाचे भोले राम म्हणता राम भोले राम म्हणता रामाचे भोले आहे विश्वासे अनुभव पाहे. वा काय गोड प्रमाण सापडलं महाराज. विडाला विडाला भगवंत सांगतात पहिल्यांदा पदवी हिरावून घेतो. म्हणून सांगू जगद्गुरु तुकोबाराय याला जोडून म्हणतात जो या जन्मात येऊन देवाचं दार प्राप्त झाल्यानंतर परमार्थ करत नाही ना खंती तेन करा होणे गाढव कुत्रा. तुकोबाराय सांगतात चिंता करूच नका गाढव कुत्राच व्हावं लागणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय रस्त्यानं चालले होते. रस्त्यानं चालता चालता त्यांना गाढवीन चालताना दिसली. जगद्गुरु तुकोबारायने ओळखलं ही गाढवीन आता आहे पण मागच्या जन्मामध्ये ती माझी मामी होती म्हणली. तुकोबारायांना खेद वाटला. तुकोबाराय महाराज त्या गाढविणीकडे पाहिले खेद व्यक्त करू लागले. सांगत होतो मामी तुम्हाला परमार्थ करा परमार्थ करा शरीर परमार्थासाठी पण तुम्ही केलं नाही सांगून ऐकलं नाही. माझ्या रामा विसरलीस मनोनी गर्दबी झालीस. आता कैची पुरणपोळी सदा उकिरडी डुंडाळी आता कैची चोळी लुगडी. तुका म्हणे अहो मामी माझ्या रामा विसरला तुम्ही. विडाला विडाला म्हणून ज्या जन्मात येऊन जर आपण परमार्थ करत नसू जे नाही करायचं तेच करू. भगवान परमात्मा सांगतात बाबा असं जर करत असेल ना तर तुला बाहेर शत्रू शोधायचं कारण नाही.
बंधुर आत्मा मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्म नस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. जो आत्मस्वरूपाचं चिंतन करतो तो स्वतःचाच स्वतः बंधू होतो आणि जो अनात्म वस्तूचं चिंतन करतो तो स्वतःच स्वतःचा शत्रू होतो. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हटले, अर्जुना तुला वाटत असेल मी तुझ्या लय जवळचा आहे, मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि मग तुला वाटेल की हा माझा उद्धार करील. म्हटले शक्य नाही. उद्धरेदात मनात्मानम आत्मानम अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. हा तुझा उद्धार तुलाच करावा लागणार आहे. मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं 3 गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात. पहिलं म्हणजे परमार्थ, दुसरं म्हणजे लग्न आणि तिसरं म्हणजे मरण. याच्यात कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. मरायचं असेल असं म्हणू शकत नाही तुम्ही माझ्या ऐवजी दुसऱ्याला पाठवा. स्वतःलाच मरावं लागतं. लग्नामध्ये बोहल्यावर चढला आणि फोन आला तुझ्यासोबत अर्जंट काम आहे, नवरदेव म्हटला मी थोडा जाऊन येतो, दुसऱ्याला उभं करतो. शक्य आहे का हो? लग्न ही स्वतःलाच करायचंय आणि परमार्थ सुद्धा स्वतःलाच अशा प्रकारचा करावा लागतो. जो करत नाही तो स्वतःचाच स्वतः शत्रू होतो. आपण करा सोड कस काय गोड आहे का नाही आंबा? टाळ्या वाजवा. विडाला विडाला ज्ञानोबराय सांगतात असे महात्मे प्रयत्न करत असतात. उगाच होत नाही ते. प्रयत्न करावे लागतात बरं का, खूप प्रयत्न करावे लागतात. मला गोव्या आठवल्या म्हणून सांगतो. ज्ञानोबराय सांगतात किंबहुना पार्था जन्म मरणाची निमे कथा आयुष्या प्रयत्नाते आस्था विजयाची. तो प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्मी फळे जया पिकल या रसू गळे पूर्णतेचा. ऐसा अध्यात्म लाभतया वेगा धनंजया भांडवलतया उद्यमी मी. वेळी कृतकृत्यता जगभरे अध्यात्माचे नवलपन पुरे कर्माचे काम सरे वीरमे मन ऐसा अध्यात्मला विढाला विढाला. भगवान परमात्मा सांगतात अर्जुना स्वतःचाच शत्रू होऊ नको, व्हायचंच तर बंधू. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारायांनी पुरू नकोने ज्ञानोबरायचीच वाट चोखाळली. ज्ञानोबरायचा सगळा प्रभाव जगद्गुरु तुकोबारायावरती पडलाय. गाथा वाचला तर ज्ञानेश्वरीतून गाथेचं खूप साम्य दिसत असत. आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना. आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी सुकर या प्रमाणाची ओवी 12व्या अध्यायात. मनोनिगा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्यांची या गावा धावत आलो मोहे धाव घाली पाना. भगवान परमात्मा सांगतात अर्जुना परमार्थ केला नाही ना हा स्वतःचा शत्रू होतो. म्हणले कसा? प्राप्तीची वेळी निदैवा आंधळेपणाचे डोळे
जे असते आपले डोळे आपण झाके. कसा म्हणजे आयुष्यभर दारिद्र्यात जीवन जगला, दारिद्र्य 18-20, 2-4 घर मागितल्याशी पोट भरत नाही, रस्त्याने चालू लागला, प्रारब्ध बदललं, सत्कर्म परिपाक ते करुणाने दिनो धृत, सत्कर्माचा परिपाक झाला, मोहरांनी भरलेला समोर हंडा आहे, पण रस्त्याने चालता चालता मनात विचार आला, आंधळा माणूस कसा चालत असेल बघू बरं. आंधळेपणाचे डोळे, आंधळेपणाचे डोळे लागले, डोळे लावले, 4-5 पावलं पुढे गेला, हंडा मागच राहिला, तो जसा दरिद्री होता तसाच राहिला. ज्ञानोबराय म्हणतात प्राप्तीची वेळ, हा नरदेह प्राप्त होणं म्हणजे प्राप्तीची वेळ. अनादिकालापासून दारिद्र्य भोगत आलोय आपण, बहुदुर्वरी भोगविले भोग, आता पांडुरंगा सोडवावे. अनादिकालापासून भोग भोगून भोगून दारिद्र्य जीवन जगणारे तुम्ही आम्ही, आपल्याला धनाने मोहरांनी भरलेला हा परमार्थ रूपी हंडा सापडावा, पण आपल्याला सुद्धा डोळे लागले, आपले मागचे कसे जगले तसं पाहू बरं चालू. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो बंधू तो हित. ते आंधळे कसे चालते तसे आपण चालायला लागलो, परिणाम मनुष्य शरीर रूपी हंडा मागेच राहिला, 2 पावलं पुढे गेलो, खंती ते न करा होणे गाढव पुत्रा. याला म्हणतात आपण आपल्या स्वतःशीच शत्रुत्व करणं. ज्ञानोबरायची गोड भाषा आहे महाराज. ज्ञानोबराय सांगतात का कोश कीटकाची परी जो आपणच आपुला होईल तशी आत्मबुद्धी शरीरी 4 स्थळी. या शरीराला सुंदर समजतो आणि या शरीरातच रमतो. म्हणले कसं, तो कोश कीटक नावाचा किडा आहे. सुंदर अशा प्रकारचं घर बांधतो, पण घर बांधता बांधता मजबूत घर बांधतो आणि दरवाजाच सोडायचा विसरून जातो. संपूर्ण पॅक घर बांधतो, गुदमरून मध्येच मरून जातो. हा सुद्धा जीव देहात जन्माला येतो, देहातच राहतो, पण या देहाच्या पलीकडे एक दुसरं दार आहे, त्याला परतत्व म्हणतात. अन्नमय, प्राणमय, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोशाच्या सुद्धा पलीकडचा कोश आहे, त्याला परमात्मा म्हणतात. स्वयमेवानुभूतित्वात भिद्यतेनानुभव्यता ज्ञातृज्ञानांतर भावात तज्ञयोनको सत्तया. त्याचं स्वरूप कळत नाही. न व्यापित्वात देशतंत काय पंचदशीचं चिंतन आहे महाराज. हे या जीवाला कळत नाही, म्हणून स्वतःचाच तो स्वतः शत्रू होतो. उदाहरणपणा घात खैर ज्याचे पाठ नाट त्याचा कीर्तनात थाट. मी पहिला संदर्भ तुम्हाला दिला होता की ज्ञानोबरायांचा प्रभाव जगद्गुरु तुकोबरायांवरती कसा पडला. या सगळ्या ओळ्यांचा संदर्भ या प्रमाणात. अजून सांगू तुम्हाला, माझा मीच झालो शत्रू, कैची दारा पुत्र कैचा मित्रू, कास या घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणा. हो, या शुकनलिका न्यायाप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात माणूस गुंतून जातो. म्हणले कसा, शुकाचे अंग भरे नळिका भोविन नलिवेर मोहरे, तेने उडावे परिण पुरे मन शंका. काय ज्ञानोबराची भाषा आहे, काय ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे महाराज. लागलं ना वेळ दुसरीकडे जात नाही माणूस. ऐक सांगू तुम्हाला, सहज आठवलं म्हणून. एक सिद्ध संन्यासी महात्मा, ती ज्ञानेश्वरी वाचली आणि शेवटच्या काळात, वयाच्या शेवटच्या काळात ज्ञानेश्वरी हातात पडली आणि डस डस रडायला लागला.
बाकीच्या शिष्यांनी विचारलं, महाराज तुम्ही का रडताय, का बरं, काय झालं? महाराजांनी रडता रडता सांगितलं, अरे माझं दुर्भाग्य आहे म्हणले, हाच ज्ञानेश्वरी ग्रंथ जर माझ्या विद्यार्थी अवस्थेत हातात पडला असताना बाकीचे ग्रंथच चालले नसते म्हणला. विठ्ठल विठ्ठल त्या पोपटाला जर पकडायचं असेल ना त्या पारद्याला, काहीच करावं लागत नाही. जर आपल्याला माहित नसेल तर ज्ञानोबारायला विचारा, त्यांना लवकर माहिती, त्यांनी लवकर सांगितले. त्या पोपटाला पकडण्यासाठी पारधी काय करतो म्हणले, एका झाडाच्या फांदीमध्ये नळी अडकवतो आणि नळी अडकवल्यानंतर त्या नळीवरती एखादं सुंदर फळ ठेवतो. त्या फळाच्या अपेक्षेनं तो पोपट त्या नळीवरती बसतो. पण होतं काय, त्या पोपटाच्या ओझ्यानं ती नळी अशी फिरते. जोपर्यंत सुईचा पोपट होता तोपर्यंत त्याला खाली कमी जागा दिसत होती, पण नळी फिरल्यामुळे तो पोपट उलटा झाला आणि पोपट उलटा झाल्यामुळे त्याला खालचं वर दिसतं आणि वरचं खाली दिसतं आणि तो वर विचार करतो, अरे बाप, इतक्या वरून पडलो तर जगणं शक्यच नाही. ज्ञानोबाराय सांगतात, असा पोपट, ज्या पोपटाला भगवंताने उडण्यासाठी पंख दिलेत. आहे का पंख जनावराला? ढोराला पंख नाही, गाढवाला पंख नाही. गाढवाला भजन म्हणता येत नाही, कुत्र्याला म्हणता येत नाही, पण तुम्हाला आम्हाला पंख आहे ना. जसे त्याला पंख आहे तुम्हाला सुद्धा पंख आहे. पण ज्ञानोबाराय सांगतात, शुकाचेने अंग भरे नलिका भविन नली येर मोहरे, तेने उडाले परी न पुरे मन शंका. सुख ज्ञानोबाराय सांगतात, तेने उडाले परी न पुरे मन शंका. बर का, उडाव वाटतो पण उडता येत नाही का? भ्रम झालाय देहाचा. मी पडलो तर मी मरेल. तुम्हाला आम्हाला सुद्धा हाच भ्रम आहे, देह पडला की मी मरेल. पण ज्ञान हेच आहे, आत्मा कधीच मरत नाही आणि देह मेल्याशिवाय राहत नाही. पण देहाला मी स्वतः मी आहे असं समजतो, हा भ्रम आहे. तो पोपट सुद्धा तसाच आहे. काय करतो, वायाची मान पिळी, आठवे हे आवळी आणि टिटा ते नळी धरून ठाके. एखाद्याला म्हटलं चला वारीला, वायाची मान पिळी, गंज वाटतो पण टिटा ते नळी धरून टाके. बघा, मी त्या पोपटाचं नाही सांगत बरं का. चला ना वारीला, वायाची मान पिळी, गंज वाटतो पण टिटा तू नळी धरून टाके. प्रपंच सुटत नाही. मने मी बांधलो पुढा, ऐशिया भावनेची पडे घोडा आणि मोकळीया पायाचा चवडा गोवे अधिक अधिक घट्ट पकडतो आणि मग तो पारधी येतो आणि तो पारधी त्याचं मुंडकं धरतो. ज्ञानोबाराय सांगतात, न संधी जरी नेला तोडून अर्धा. ज्ञानोबाराय सांगतात, तो पारधी येतो त्याचं गचंड पकडतो पण त्या नळीला त्याला सोडावं वाटत नाही. पण तो पारधी आहे, महाराज तुमचं काय बळ आहे हो, यम तुम्हाला येतो, तुमचं गचंड पकडतो, तुम्ही त्या नळीला धरून बसलात. पण तुमच्या आमच्या सामर्थ्य आहे का? तो यम आहे, तो पारधी आहे. तो सुद्धा आपलं मुंडकं पकडतो. आपल्याला बी सुद्धा संसार रूपी देहरूपी नळीला सोडावं वाटत नाही, पण तो पारधी नेल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात बघा, जर 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 त्याला कळालं असतं का माझ्याकडे पंख आहे, मी सहज आकाशात भरारी मारू शकतो, कारण या आकाशाचा राजा मीच आहे, त्याला कळालं असतं ना तो पारध्याच्या तावडीत सापडला नसता.
या जन्मात येऊन जर आपल्याला हे कळालं असतं की मी सुद्धा संपूर्ण आकाशात भरारी घेऊ शकतो, त्या चिदाकाशरूपी परमात्म्यामध्ये सामावून जाऊ शकतो, हा कालरूपी पारधी तुमचं गचुंड पकडायला आलाच नसता. कारण भगवंत सांगतात, काय सांगतात? भगवंत सांगतात नमे भक्ता प्रणश्यती, माझ्या भक्ताचा मी नाश होऊ देत नाही, म्हणजे काळाच्या तडाख्यातून त्याला वाचवतो. तुका म्हणे नेदी अनिकाच्या हाती, बैसला तो चित्ती निवारेना. अथवा आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळा शिपडे. ज्ञानोबरीची भाषा आहे 12व्या अध्यायात. उभी आठवली तर मला सांगा, कळी काळ नकोनिया घेतला पठा, एरवी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता पोरांना मागे, कळी काळ नकोनियाचं पूर्वार्ध सांगता येईल का? किंबहुना धनुर्धरा जो मातीचे उदरा, तो मातेचा स्वैराग तेवी मी तया, जैसा असं तू तैशिया. कळी काळ लोकोनिया घेतला पटा, काळरूपी पारधी जर त्याला पकडायला आला तर तो माझा परमात्मा मला पाठीमाग ठेवतो आणि तो स्वतः पुढे राहून कळी काळ लोकोनिया, त्या कळी काळाशी युद्ध करतो, त्याचा पराभव करतो आणि घेतला पटा म्हणजे भक्ताला पदरात घेतो. काय सामर्थ्य आहे हो, काय सामर्थ्य आहे. बघा मग सांगा, त्या पक्षाला त्या पोपटाला पंख होते तरी सुद्धा त्या पोपटाने पंख असून स्वतःची जसं वैर केलं, तुम्हाला आम्हाला सुद्धा भगवंताने देवाचं दार उत्पन्न करून दिलं, परमार्थासाठी एवढा गोड देह निर्माण करून दिला. पण आपल्याला सुद्धा या देहाचं महत्व न कळाल्यामुळे आपण सुद्धा आपल्यात स्वतःचे शत्रू होतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, अरे या देहाचा भ्रम टाक बाबा, त्याच्यापेक्षा भगवंताचं नाव तू का घेत नाही? भ्रमधरिषी या देहाचा विठ्ठल म्हणे, रमू नको बाबा या देहामध्ये, देहाला माझं म्हणू नको. देह तुझं स्वरूप नाहीये. खरा विचार करशील, देहात राहणारा तो देव आहे. देऊळ वेगळं आहे, देव वेगळा आहे. देवळात देव राहतो जसा, या देहामध्ये तुम्ही आम्ही आत्मतत्व, ज्याला जीव चैतन्य म्हणतात, ते राहत. म्हणून या देहाच्या संबंधाने अधिक चिंता करू नको, अधिक त्याच्या पोषणाची काळजी करू नको. का? कारण या देहाचा आणि तुझा तिळमात्र संबंध नाही. ज्ञानोबा सांगतात, अरे बघ म्हटले, हा तो पाचाचा मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी के दिवसावा, केला के दिवसावा शिनू आपुला. सांग बरं अर्जुना, अरे हा पाचाचा मेळावा आहे, पंचमहाभूताचा नाही का, देहताव पाचाचा आणिला उसना, आणि हा पाचाचा मेळावा जिथून निर्माण झाला तिथंच तो जाणार आहे. मग त्यावेळी तू त्याच्यासाठी केलेला शील कुठं पाशील सांग बरं. उदाहरण सांगितलं, एक मनुष्य विदेशामध्ये 50 वर्ष राहिला, 50 वर्ष गेला, काबाड कष्ट केलं, धन संपत्ती मिळवली, खूप मोठं कठोर बांधलं आणि स्वदेशात यायला लागला. येता येता भलं मोठं जंगल लागावं आणि त्या जंगलामध्ये चोरांनी पकडावं, बेदाम हाणावं आणि बेदाम हाणून त्याचं सगळं धन लुबाडून घ्यावं. सांगा बरं, 50 वर्ष केलेला शील त्यानं कुठं पाहावं? ज्ञानोबराय सांगता, या देहासाठी तू जे करतोय ना बाबा, हा सुद्धा त्या चोरांनी हाणलेल्या बदडल्यासारखं धन जसं जातं ना, केवळ देह भरण ते जाण उघडीत नागवण. ज्ञानोबरायची भाषा आहे.
इतकं गोड चिंतन आहे महाराज. ज्ञानोबराय आपल्याला समाधीला लावतील इतक्या गोड ओव्या आहे. ज्ञानोबराय सांगतात हे जेवढे म्हणून लोक आहे ना, हे स्वतःला शहाणे समजतात, हुशार समजतात, व्यवहार चतुर समजतात, पण एवढे वेडे यांचा भ्रम जर पाहिला तर किती भ्रमात आहे म्हटले, किती भ्रमात आहे. अंतर्मुख व्हा, डोळे लावा, विचार करा आपण किती भ्रमात आहे. ज्ञानोबराय सांगतात देखे भोग्य जात जे तुले ते एका देहाची आणि कया लागले. बघा म्हटले या सृष्टीतले जेवढे म्हणून भोग आहे, संपत्ती आहे, धन आहे, श्री आहे, पुत्र आहे, याच्यातले असू द्या तो स्वर्गातले असू द्या, हे सगळेच्या सगळी संपत्ती जात फक्त देहाच्याच उपयोगाचे, तुमच्या आमच्या उपयोगाची मुळीच नाही. ज्ञानोबराय सांगतात देखे भोग्य जात जे तुले ते एका देहाची आणि कया लागले आणि देह तव पडला असे काळाच्या तोंडी. अरे ज्याच्यासाठी मिळवायचं, ज्याच्यासाठी कमवायचं, त्या देहाला घडोघडी काळ वाट याची पाहे, क्षणाक्षणाला काळ ग्रास करतोय. आणि अशा ग्रास करणाऱ्या नाचणाऱ्या देहासाठी रात्रंदिवस तुम्ही आम्ही पळतोय. जर मी म्हटलं ना मला माझं बालपण पाहिजे, भेटू शकत नाही, काळाने ते गिळंकृत केलंय. एखाद्या वृद्धाला वाटलं मला तारुण्य पाहिजे, मिळू शकत नाही, काळाने ते ग्रासले. ज्ञानोबराय सांगतात जो घडोघडी काळ त्याला ग्रास करतोय, घडोघडी जो देह काळाच्या तोंडात जातोय, अशा देहासाठी हे लोक मिळवतात. याच्यासारखा दुसरा कुठला भ्रम आहे हो? ज्याला कळेल त्याला कळेल. ज्ञानोबराय सांगतात उदाहरण देतात, दरदुरे साप गिळीजत आहे उभा. एका बेडकाला सापाने बघितलं आणि सापाने बघून त्या बेडकावरची झडप घातली. अर्धा बेडूक त्याच्या तोंडात आहे आणि अर्धा बाहेर आहे. आता मला सांगा जो बेडूक सापाच्या अर्धा तोंडात गेलाय तो काय 10 महिन्यांना पूर्ण जाणार आहे का हो? क्षणात तो साप गिळवणारच आहे. गिळण्यासाठीच तोंडात घातलाय, काळाने गिळण्यासाठीच देह अर्धा गिळलाय. पण ज्ञानोबराय सांगतात त्या बेडकाच्या समोरून जर एखादी माशी गेली ना तर त्या बेडकाला वाटतं भलती लांब जीभ काढतो आणि एवढी माशी मिळाली तर बरं होईल म्हणतो. अरे तू गेला ना जगू दे ना तिला. माशी धरी पक्ष पैसा नव्हे ज्ञानयोग वापर आपण ते बक्षी इंदिरा घाली पाणी संसारी होई दोन 3 वर्षापासून कीर्तन करतो, धन्य झालो आज. विठ्ठल म्हणतात बघ बरं म्हणले गेलाय ना तो बेडूक अर्धा तोंडात, मग कशाला दुसऱ्या माशीला गिळतोय. प्राणीये कवनीये लोभे वाढवी ती तृष्णा. ते बेडकाचं नाही आपलंय. अर्धे काळाच्या तोंडावर जाऊन सुद्धा सगळे अर्धे सायंकाळ आयुष्याची होते तरी सुद्धा
प्राणीये कौनिये लोभे वाढविती तृष्णा, तरी आपल्याला वाटतं एवढं झालं तर बरोबर होईल. इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः, हे पाहिजे संपत नाही. आपण सुद्धा बेडूकच आहे महाराज. प्रपंच कराल कितीही चिकाटीनं कराल, माझा विषय लांबतोय. प्रपंचाचा परिणाम खंती ते न करा, होणे गाढव कुत्रा, त्याचा शेवटचा परिणाम तुकोबराय सांगतात. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. प्रत्येक वेळी जन्माला यायचं, जन्माला आलं, लग्न करायचं, केलं, संतती उत्पन्न करायची झाली, घर बांधायचे आणि मरायचं. मेलं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मोठं व्हायचं, लग्न करायचं, संतती उत्पन्न करायची, घर बांधायचे, मरायचं, पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा हेच करत बसायचं. तुम्हाला आम्हाला वाटतं आम्ही लय मोठे घर बांधतो, आम्ही लय पुरुषार्थ केला. कुत्रे सुद्धा घर बांधतात. कुत्रे त्यांच्या खासाडात कोणाला येऊ देत नाही. पक्षी सुद्धा घर बांधतात. बैलांचे सुद्धा गोठे. मग प्रत्येक जन्मात येऊन हेच करायचं तो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. अनेक युगापासून आपण प्रपंच करत आलोय ना. सांगा बरं, आपण कितीही प्रपंच फुलवला म्हणून काय डुकरं एवढे 12 पोरं होणार आहे का आपल्याला? अरे त्या डुकराला 12 होतात, 9 करून एक होत नाही. आग लागो आपल्या प्रपंचाला. प्रपंच निष्ठी न करा बेकबे. प्रेमानंद गिरीजी महाराजांचं वाक्य आहे. ते म्हटले, या जन्मात जर एखाद्या माणसानं ऐका 100 नामस्मरण केलं तर पुढच्या जन्मात त्याला 100 नामस्मरण करावं लागत नाही. मग 101, 102, 103, 104 म्हणजे प्रपंचामध्ये जे माग केलंय ते पुन्हा येऊन तेच करायचंय. आणि परमार्थामध्ये मात्र माग केलेलं पुन्हा करायचं नाही. भगवंताला अर्जुनाला हाच प्रश्न होता. अर्जुन म्हटलं, देवा तू गण म्हणतो परमार्थ कर आणि देव सुटून गेला, मग काय उपयोग आहे? आपणही म्हणतो ना, कोणा पाहिला मोक्ष घ्या माझ्या करून, आहे की नाही? भगवंताने सांगितलं अर्जुना तसं नाही म्हणले. मग एखादा साधक साधना करता करता जर त्याच्या आयुष्याचा भानू अलीकडेच मावळला आहे का? लक्षपूर्वक आहे का? भगवान परमात्मा सांगतात, अशा साधकाची मी त्याचं पतन होऊ देत नाही, त्याला 4 पायाच्या जनावरांच्या योनीत जाऊ देत नाही, त्याला हरिदासाच्या कुळामध्ये चांगल्या घरात जन्म देतो. परिणाम त्याचा मागचा केलेला अभ्यास तसाच राहून पुढचा प्रवास सुरू होतो. प्रपंचात मागचाच करायचंय आणि परमार्थात नवीन प्रत्येक जन्मात हळूहळू आपण परमात्म्यापर्यंत पोहोचतोय. उदाहरण सांगू, जन्मोजन्मीचा परमार्थ असतो. आता महाराज जे प्रमाण म्हणतात आपल्याला उमगत सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल भावनेच्या भरात म्हणताय, असं नाही. मी खरंच भावूक झालोय. सांगू तुम्हाला एक गोष्ट, ऐका. एखादा मुलगा आळंदीत टाकला ना, 10 वर्ष राहतो, स्वरताल येत नाही. आणि एखाद्या पोराचं ढोरामाग फिरून स्वरताल पक्कन चांगलं भजन म्हणतोय. तुम्ही आम्ही कुठे शिकलोय? गावाकडे असलेली. एखादा मुलगा 10 वर्ष राहून स्वरताल येत नाही आणि एखाद्या मुलाला जर जनावर माग फिरून स्वरताल येत असेल, समजून चला याचा अभ्यास बाकी आहे, त्याने तो मागच्या जन्मात केलाय. म्हणून चमत्कार सांगेल, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये याच वर्षी 9 वर्षाचा सोहम नावाचा मुलगा आहे. त्याने ज्ञानेश्वरी मुखोद्गत 9,500 वेळाची ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून पाठ केली. महाराज आपले 9 वर्षाचे पोरं कुठे? मग त्याने केली एवढं वय आहे का? एवढी बुद्धी आहे का? मागच्या जन्मातला परमार्थ आहे ना हो. पूर्वजन्मी सुकृते थोडं केली निळोबरायची गवळण आहे. पूर्वजन्मीचा अभ्यास आहे. पूर्वजन्मीचा. चैतन्य महाराज म्हणायचे, एखादी ओवी आपल्याला चटकन पाठ होते आणि एखादी ओवी घंटाभर गोकुळही पाठ होत नाही. ते म्हणले, जी सहज पाठ होते समजून चला मागच्या जन्मात गोकली आहे. आणि जे अजून पाठ 1 तासही होत नाही ना, अजून तिचा अभ्यास बाकी आहे.
प्रसंग समोर येतोय म्हणून तुमच्या पुढे मांडतो. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक म्हणून रामचंद्र बाबा निक्कम होते. महाराजांना माहित आहे. रामचंद्र बाबा निक्कम आयुष्यभर संस्थेमध्ये अध्यापन केलं. आपल्या संस्थेचा नियम तुम्हाला माहितच आहे. विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. अशी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था गेली 100 वर्षापासून कार्य करते. वाढून घेतलेल्या अशा महात्म्यांनी रामचंद्र बाबा निक्कमांनी आयुष्यभर परमार्थ केला महाराज. पण शेवटच्या काळापर्यंत सुद्धा त्यांना स्वर ताल आला नाही. तरी सुद्धा बाबांनी पहाटे 3 वाजता उठावं म्हणले आणि पेटीची प्रॅक्टिस करावी. पेटीची प्रॅक्टिस 2-2 तास. त्यांचे समवयस्क खालून जायचे म्हणले बाबा. कारण असं होतं, बाबाचा आवाज एकीकडं आणि पेटीचा आवाज दुसरीकडं. खालचे त्यांचे समवयस्क असायचे म्हटले बाबा आता बस झालं, आता येणारच नाही म्हणले, कशालाही करत बसता. बाबांनी म्हणा अरे आता जर केलं नाही ना पुढच्या जन्मात हेच करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून बहिणाबाई महाराजांचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतो. बहिणाबाई महाराजांना 13 जन्माचं ज्ञान आहे हो. तुम्हाला आम्हाला या जन्मात नंतर काय होईल याची शाश्वती नाही. बहिणाबाई म्हणतात 13 जन्म मला मनुष्य शरीराचे प्राप्त झाले. 12 जन्म मनुष्य शरीर स्त्री देहामध्ये मी कधी ब्राह्मणाच्या कुळात वाण्याच्या कुळात प्राप्त झाले. पण प्रत्येक वेळी प्रत्येक जन्मात मी हळूहळू हळूहळू परमार्थ करत राहिले. परिणाम त्या लिहितात 12 जन्म घेऊन सुद्धा माझं प्रारब्ध शेष शिल्लक होतं म्हणून 13वा जन्म घ्यावा लागला. सद्गुरूची कृपा झाली नव्हती. एवढ्या 12 जन्माची साधना 13व्या जन्मात सफल होते. नागपूरमध्ये असताना बहिणाबाई महाराजांना जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा साक्षात्कार होतो आणि त्या साक्षात्कारावरती विश्वास ठेवून देहूला बहिणाबाई महाराज येतात. तुकोबारायांची सेवा करतात आणि सेवा करून तुकोबारायांची कृपा होते. 13व्या जन्मात मोक्ष प्राप्ती बहिणाबाईंना होते. संत बहिणाबाईंचं उदाहरण आहे. परमार्थ कराल तर हे फळ आहे आणि परमार्थ सोडून बाकीचं कराल खंडितेनं करा. होणे गाढव पुत्रा ज्ञानोबराय सांगतात अरे लय कडवडीनं सांगतो बघ काय कर भगवंताचं नाम चिंतन कर. नको या देहात रमू. तुला वाटतो देह शाश्वत आहे पण देहाचा स्वभाव पडणं कितीही सांभाळ ते पडल्याशिवाय राहणार नाही. अशा असार असणाऱ्या या देहावरती विश्वास ठेवण्यापेक्षा सर्वभूत असणाऱ्या त्या परमात्म्याचं नाम तो का घेत नाही. अभंगाचं दुसरं चरण आहे. पडून जाईल ज्ञानोबराय सांगतात अरे शरीराचं पडणं हा स्वभाव आहे. तुझा पडणं स्वभाव नाही.
तुझं राहणं हा स्वभाव आहे. तू परब्रह्म स्वरूप परमात्मा आहे. नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनमक्लेदयन्त्यापः न शोषयति मारुतः अच्छेद्य यमदाह्योय अमक्लेद्य शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थानो अचलोऽयं सनातनः. अर्जुन हा नित्यो, अचलो हा शाश्वत, सर्वत्र सदोदितो सर्वरूप. अर्जुना तुझं स्वरूप तू परब्रह्म आहे. शंकराचार्यांनी सगळ्या शास्त्राचा अर्थ अर्ध्या श्लोकात सांगितलाय. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यत् उत्तम ग्रंथ कोटिभिः. कोटी ग्रंथ काय सांगतात म्हणले तर ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. जीव हा मूळचा परब्रह्म आहे. अरे तू परब्रह्म स्वरूप आहे. तुला कुणी मारू शकत नाही, तुला कुणी जाळू शकत नाही, वारा तुला शोषण करू शकत नाही, तुझं कुणी छेदन करू शकत नाही. तू अविनाशी आहे. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. अरे असं तुझं स्वरूप आहे, पण देहाचं स्वरूप मात्र तसं नाही. म्हटले कसं आहे देहाचं स्वरूप? ज्ञानोबराय सांगतात हे तो उपाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंथले भवतशे सुदले जन्म मृत्यूच्या. अरे हा देह जन्म मृत्यूच्या चाकात गुंतलाय. जन्म मरण, पण तुला मात्र जन्म मरण न जायते म्रियते वा कदाचित्. म्हणले हा देह विपाय आगी पडे तरी भस्म होऊन एवढे. ज्ञानोबराय सांगतात हा जर आगीत पडला तर हा भस्म होतो, पण नैनं दहति पावकः तुला मात्र अग्नी जाळू शकत नाही. या ओव्या 13व्या अध्यायातल्या आहे आणि आत्म्याचं चिंतन दुसऱ्या अध्यायातलं. नैनं दहति पावकः उपक्रम उपसंहार. विडाला 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 विपाय आगी पडे भस्म होऊन एवढे. आणि जर हा आगीतून वाचला आणि कुत्र्याने खाल्ला तर ज्ञानोबराय सांगतात झाले श्वाना वर पडे तरी तेच विष्ठा. या देहाला जर कुत्र्यानं खाल्लं तर या देहाची विष्ठा होते. आणि म्हणले या दोन्हीतून जर चुकला तर या चुकी दोही काजा हो या कृमीचा पुंजा ऐसा परिणाम कपी ध्वजा कश्मळोगा. एवढा वाईट परिणाम या देहाचा आहे म्हटले, पण तू मात्र तसा नाही. एक निघे पूर्वेकडे आणि एक निघे पश्चिमेकडे. आत्मा पूर्वेकडे निघाला, देह पश्चिमेकडे निघाला. त्यांचा संबंध कधी होईल का? होणार नाही. याला पादरायणी संबंध म्हणतात. नसलेला संबंध या जीवाने जुळवला आणि जुळवून जन्म मरण परंपरा सतत भोगत राहिला. अशा असणाऱ्या देहामध्ये रमू नको बाबा. अपवित्र देह आहे. भजन करशील तर परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होशील, आणि जर दुसरंच करशील तर या देहासारखं दुसरं अपवित्र नाही. पडणं त्याचा स्वभाव आहे. हे सांगायचंय मला. योग वाशिष्ठ्यात या देहाच्या संबंधाने 6 कारण आलीत बघा. वेळ संपत आलाय माझा. योग वाशिष्ठ्यामध्ये हा देह कसा अपवित्र आहे म्हणून 6 कारण दिली महाराज. पहिलं कारण स्थानात, दुसरं कारण बीजात, तिसरं कारण उपष्टंभात, चौथं कारण निस्यंदात, 5वं कारण निधनातपी आणि 6वं कारण सदा अध्येय शोचत्वात. हा देह का अपवित्र आहे? शास्त्रकार सांगतात स्थानात म्हणजे ज्या स्थानापासून निर्माण होतो ते स्थान अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. बघा दुसरं कारण सांगितलं बीजात, ज्या बीजापासून ज्या रेतापासून हा देह निर्माण होतो ते बीज अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. तिसरं कारण सांगितलं उपष्टंभात म्हणजे या देहाला ज्यांनी धारण केलंय ते हाड अपवित्र आहे, रक्त अपवित्र आहे. ज्ञानोबराय त्या रक्ताला अशुद्ध शब्द वापरतात. पाहे पादूल पवित्र आणि गोड पाशीच त्वचेची या पदरा आड परी ते अवेरुनी गोचिड अशुद्धा. रक्ताला अशुद्धा जे मूळचं अशुद्ध आहे ते शुद्ध होऊ शकत नाही. याला उपष्टंभात नावाचा दोष सांगितला. आणि चौथं कारण सांगितलं निस्यंदात. म्हणले या देहाला 9 दार आहे. नवद्वारे पुरी देही. या देहाला 9 दार आहे. शास्त्रकार सांगतात एकाही दारातून सुगंध बाहेर येत नाही. का? आत घाण आहे
म्हणून बाहेर घाण वाहते, म्हणून देह अपवित्र आहे. पाचवं कारण सांगितलं निधनातपी, हा देह मेल्यानंतर अपवित्र होतो, म्हणून आपल्याला आंघोळी कराव्या लागतात, सुतक धरावे लागतात. आणि शेवटचं कारण सांगितलं सदा अधेय शौचत्व, म्हणजे दररोज धुवावं लागतं. ढोरं बरी आपल्यापेक्षा वर्षभर आंघोळी करत नाही, पण आपल्याला त्यांची किळस येत नाही. पण आपण जर 3 दिवस आंघोळ केली नाही, आपल्या जवळ कोणी बसू शकत नाही. एवढा सदा अधेय शौचत्वात दररोज व्हावं लागतं. म्हणून योग शास्त्रकार सांगतात इतका देह अपवित्र आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात पडणार आहे म्हटले, त्याचा स्वभाव नाश आहे, परता नाश आहे, आश्रय नाश आहे, स्वभावता ते नष्ट होणार आहे. किती सांभाळा, किती सांभाळा. आता जर आपल्या हातात हे असता तर आपण पांढरे केस होऊन दिले असते का? किती सांभाळलं ना, पडून जाईल कलेवर, पडणं त्याचा स्वभाव आहे. एका माणसानं आंबे घेतले, 400 रुपये किलोचा एकच आंबा आला. संपवणार मी आता, वेळ संपलाय माझा. 400 रुपये किलोचा एक भला मोठा आंबा घेतला. मनात विचार केला घरी जाईल एकटाच खाईल. का? एवढ्या महागाचा आंबा पत्नीला देणार नाही आणि पोरायलाही देणार नाही. मग ज्यावेळी घरात कुणीच राहणार नाही तेव्हा आंबा खायचा. पण झालं असं, त्याचं दुर्भाग्य, त्याने घरात गेला, मधल्या खोलीत गेला, अडगळ उघडली, त्यात पेटी होती, कुलूप उघडली आणि त्या पेटीत तो 400 रुपये किलोचा एक आंबा नेऊन ठेवला आणि वाट बघू लागला हे कधी घराच्या बाहेर जातील. पण दुर्भाग्य असं, मुलं घरात असले की पत्नी बाहेर, आणि पत्नी बाहेर असली की मुलं घरात असायची. आणि याचं असं होतं का एकट्यालाच खायचं. 8 दिवस अशी वेळच आली नाही का दोघंही बाहेर गेले म्हणून. पण 8 दिवसानंतर भाग्यामुळे मुलं आणि पत्नी बाहेर गेले. विचार केला आता आंबा खाण्याची चांगली वेळ आहे. मधल्या खोलीत गेला, अडगळ उघडली, पेटी उघडली, आंबा घेतला आणि मस्त पैकी खाल्ला. असं होईल का? आंब्याला किती सांभाळलं त्यानं, आंब्याला कितीही सांभाळा, सडणं हा आंब्याचा स्वभाव आहे. भगवान ज्ञानोबराय सांगतात देहाला कितीही सांभाळा, सडणं पडणं देहाचा स्वभाव आहे. म्हणून पडून जाईल कलेवर, त्याच्यापेक्षा तू त्या परमात्म्याचं नाव का घेत नाही? कारण जर त्या परमात्म्याचं नाव घेतलं ना, ज्ञानोबराय सांगतात नाम आठविता रूपी प्रगटपै झाला. तो परमात्मा निर्गुण निराकार असणारा सगुण साकार रूपात तुझ्या समोर येईल आणि तुझ्या मस्तकावरती अभयाचा हात ठेवेल आणि हात ठेवून तुला त्याचं स्वरूप देऊन टाकेल. अभंगाचं शेवटचं रखमा देवी वरा वाच रखमा देवी
ज्ञानोबराय सांगतात, नाम आठवलं परमात्मा सगुण रूपात येईल आणि तुझ्या मस्तकावरती हात ठेवी. संपला माझा वेळ. मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलंय तत्वमसी महावाक्य. प्रज्ञानाम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. या महावाक्याचा अर्थ कळेल न कळेल, आपल्या वारकरी संप्रदायाचं एक महावाक्य आहे, लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. श्री गुरु येतात, डोक्यावरती हात ठेवतात, चिंता करू नको म्हणली. नाभी म्हणे गोपाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. भगवंत सुंदर तसंच करतात नाही का. रखुमादेवीवरा अभय करू, अभयाचा हात परमात्मा आपल्या मस्तकावर ठेवतो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, भगवंताचं नाम चिंतन कर, आसार असणाऱ्या देहाचा संग टाक आणि परमात्म्याचा संग कर. विठोबा रखुमाई